आज भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मी भंडारा जिल्ह्यातील गुडेगाव रेती घाटात अवैध उत्खनन आणि शासनाच्या कोट्यवधी रुपयाचा महसूल निर्माण झालेल्या प्रश्नांवर ही पत्रकार परिषद घेत आहे. हा प्रश्न केवळ रेती घाटाचा नाही आहे. हा प्रश्न आहे भंडारा जिल्ह्यातील नैसर्गिक संपत्ती शासनाचा जो काही महसूल आहे तो बुडवणाऱ्या लोकांविषयीचा आणि प्रशासनाची जबाबदारी निश्चित करण्याबाबतचा. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात डिसेंबर महिन्यातील 2025 ला हिवाळी अधिवेशनात झाली. पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी याविषयी एक आदेश जारी केला होता की संबंधित घाटावर जे काही अवैधरित्या उत्खनन झालेले आहे त्याच्याविषयी म्हणजे चौकशी करण्यात यावी व गुन्हे नोंद करण्यात यावे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी दंड आकारणी आणि गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुद्धा केली होती. परंतु 9 जानेवारी 2026 रोजी पवनीचे तहसीलदार यांनी गुडेगाव रेती घाटाच्या कंत्राटदारावर 71,27,60,000चा दंड आकारला. ही रक्कम भंडारा जिल्ह्यातील जनतेसाठी आणि महाराष्ट्र शासनासाठी महसूल विभागासाठी अत्यंत महत्त्वाची होती. या प्रकरणातील कागदपत्रानुसार गुडेगाव घाटातील 14,130 ब्रास रेती उत्खननाची परवानगी होती. मात्र संयुक्त पंचनाम्या दरम्यान 34,600 ब्रास अतिरिक्त अवैध रेती उत्खनन त्यात नोंद करण्यात आले. म्हणजेच मंजूर मर्यादेपेक्षा मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त उत्खनन झाल्याचे प्रशासनाच्या कागदपत्रात नमूद आहे. 34,600 ब्रास अवैध उत्खनन झाले होते आणि त्यावर 71 कोटीचा दंड कायदेशीर प्रक्रियेतून आकारण्यात आला होता. परंतु आमच्या हाती आलेल्या कागदपत्रानुसार 13 ऑगस्ट 2026 रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांनी 9 जानेवारी 2026 रोजी तहसीलदारांनी आकारलेल्या 71 कोटीच्या दंडाचे आदेश रद्द केले. हा दंड रद्द करण्याचा अधिकार SDO यांना होता का? नेमका त्यांनी कोणत्या कायद्यातून हा दंड रद्द केला? SDO हे महसूल मंत्री व जिल्हाधिकारी यांच्यापेक्षा मोठे आहेत का? नक्कीच कोणत्याही अधिकाऱ्याला कायद्याच्या चौकटीत आपले अधिकार वापरण्याचे अधिकार आहेत. पण मग सरकारने स्पष्ट करावे की हा अधिकार नेमका कोणत्या कलमातून आला, कोणत्या नियमातून आला आणि कोणत्या शासन निर्णयातून हा अधिकार त्यांना देण्यात आला. आणि 71 कोटीचा सरकारी महसूल रद्द करण्यापूर्वी कोणती शासनाकडून मंजुरी घेण्यात आली होती का? इतक्या मोठ्या सरकारी महसुलाचा निर्णय घेण्याचा अधिकार SDO यांना कोणी आणि कशा प्रकारे दिला? ज्या कंपनीवर 71 कोटीचा दंड आकारण्यात आला होता त्याच कंपनीला पुन्हा 5 फेब्रुवारी 2026 रोजी घाटाचा ठेका देण्यात आला. सदर या प्रकरणात जिल्हाधिकारी सरळ दोषी आढळून येतात. ज्या कंपनीकडे शासनाची एवढी मोठी दंडाची रक्कम बाकी होती त्या कंपनीला नवीन ठेका देण्यापूर्वी मागील दंडाची वसुली का करण्यात आली नाही आणि कंपनीची पात्रता कशी तपासली? मागील अवैध उत्खननाचा विचार टेंडर प्रक्रियेत का केला नाही? जिल्हाधिकारी यांनी तपासले होते का टेंडर देण्या अगोदर? जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी कसा अहवाल सादर केला होता? या संपूर्ण टेंडर प्रक्रियेची प्रक्रिया ही जनतेसमोर शासनाने आणली पाहिजे. कागदपत्रानुसार 2025 मध्ये संयुक्त पंचनाम्यात 34,600 ब्रास अवैध उत्खननाची नोंद झाली आहे. त्यानंतर 13 मे 2025 रोजी अवैध उत्खननात ETS करण्याबाबत शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले होते. मात्र कागदपत्रानुसार ETS सर्व्हे सुद्धा झालेला नाही. या प्रकरणाची आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी यांची भूमिका तपासण्याची मागणी करत आहोत. मी कोणत्याही न्यायालयाच्या आधी दोषी ठरवत नाही आहे यांना, परंतु जनतेच्या पैशाचा प्रश्न असेल आणि प्रश्न विचारण्याचा आमचा हा अधिकार आहे. 34,000 ब्रास अवैध उत्खननाची नोंद, 71 कोटीचा दंड आकारला गेला, ETS करण्यासाठी पत्र देण्यात आले.
ETS झाले नाही, नंतर दंड रद्द झाल्याचा आदेश समोर आला. या प्रत्येक टप्प्यात प्रशासनाची कोणत्या अधिकाऱ्याची काय भूमिका होती याची सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्या चौकशीत जिल्हाधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांची निष्काळजीपणा अथवा अनियमितता सिद्ध झाली त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि ज्या अर्थी SDOने हा निर्णय रद्द केला 71 कोटीच्या दंडाचा, तर ह्या SDM आपला मंत्री बावनकुळे यांच्यापेक्षा किंवा जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा मोठे आहेत का? त्यांनी कोणत्या दबावात, बावनकुळेंच्या दबावात, जिल्हाधिकाऱ्यांच्या दबावात हा निर्णय रद्द केला, की कुठला आर्थिक व्यवहार करून हा निर्णय रद्द केला? यासाठी SDMची सखोल चौकशीची मागणी मी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करतो. त्याचप्रमाणे SDM यांचे काही प्रकरण आमच्या पुढे जनतेमार्फत आले आहेत. त्यात समृद्धी महामार्गाचे जमीन अधिग्रहणच्या विषयात त्यांनी काही आर्थिक व्यवहार केल्याचे प्रकरण आमच्याकडे समोर आल्यात. त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत. पुढील काळात आम्ही ते पुरावे सकट आपल्याला त्याचा सगळी संपूर्ण माहिती देऊ. विदाऊट रॉयल्टी ट्रक किती रुपयात सोडले जातात त्याचीही सखोल माहिती आमच्याकडे त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत, तेही आम्ही आपल्यापर्यंत पुरवू. 10,000 ब्रास रेती काढण्याची अनुमती असताना, म्हणजे डंप करण्याची अनुमती असताना 1-1.5 लाख ब्रास रेती ही मोहाडी तालुक्यात, मग ते गोबरवाही असो, सिहोरा असो, मोहाडी असो, अशा ठिकाणी 1.5 2-2 लाख ब्रास रेती ही डंप करून ठेवलेली आहे. येत्या काळात जर प्रशासनाकडून याच्यावर कुठलाही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही, ती रेती जप्त करण्यात आली नाही, तर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही जाऊन ती रेती जप्त करण्याचं काम करू. जर प्रशासनाकडे तशी वेळ नसेल तर. निलज आणि गुडेगाव डेपो याच्यातून म्हणजे ज्या अग्रवाल कंपनीला डेपो मिळाले होते त्यांना गुडेगाव डेपोमधून जी काही अवैधरित्या ही उत्खनन केलं आहे त्याचा अधिकार त्यांना कोणी दिला होता? कारण की त्यांच्याकडे त्या डेपोचा अधिकार ECच होती नाही, गुडेगाव डेपोची, ज्यातून त्यांनी हा अवैध उत्खनन केला आहे. त्यांच्याकडे उत्खननाची परवानगी ह्या दुसऱ्या 3 घाटांची होती. त्या घाटांचे नाव निलज, बडेगाव आणि गुडेगाव असे ते 3 डेपो होते. आणि इकडचा आपला हे कोण 3 डेपो होते. त्यापैकी यांचे 6 डेपो जप्त करण्यात आले होते, परंतु कुठल्याही केसचे ऑर्डर म्हणजे त्यांच्या ऑर्डरचे संदर्भ घेऊन, दुसऱ्या कुठल्या केसच्या ऑर्डरचे संदर्भ घेऊन त्यांचे डेपो फ्रीज करून ठेवण्यात आले होते, ते ओपन करून देण्यात आले आणि पुन्हा त्यांनी त्याच डेपोतून अवैधरित्या रेतीची विक्री केली. विदाऊट रॉयल्टी रेतीची विक्री करण्यात आली, रद्द आणि त्याचप्रमाणे भोजापूर, खातखेडा, निलज ह्या डेपोची परवानगी असताना गुडेगाव डेपोची EC त्यांच्याकडे नव्हती, तरीही भोजापूर, खातखेडा आणि निलज या घाटातून उत्खनन न करता त्यांनी गुडेगाव या डेपोमधून उत्खनन केला होता. तर तो कोणाच्या परवानगीने केला होता? तिथे CCTV लागले होते का? आणि भोजापूर, खातखेडा, निलज इथे CCTV लागले होते का? त्याचे CCTV फुटेज शासनाने जनतेपुढे आणावे, ही आमची एक मागणी आहे. आणि 2025 मध्ये अनुज अग्रवाल यांच्यावर गुन्हे नोंद झाले होते, तरी सुद्धा अजून त्यांना अटक का करण्यात आली नाही, याचाही उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने आणि बावनकुळे साहेबांनी आम्हाला दिलं पाहिजे, जनतेला दिलं पाहिजे. ह्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आपल्या पुढे आज ही पत्रकार परिषद घेत आहोत. आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारा. आम्ही SDM निवेदन सुद्धा दिला होता, पण त्याच्यावर अजून काही कारवाई झाली नाही. आमचे निवेदन यांना आम्ही अल्टिमेट देत आहोत की 5 तारखेपर्यंत ह्या सगळ्या कारवाया करून, जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचला नाही, तो जनतेच्या कामात आला नाही,
तर येत्या काळात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन छेड़ण्यात येईल. तालुका में तुमसर विधानसभा में कहीं पे हुआ है, तो उसको अभी तक अटक हुई नहीं है। 2025 में ये गुना नोंद हुआ है। पोकलैंड जब्त रहने के आज भी जब्त है, फिर भी उसको हाँ किसी प्रकार की अटक हुई नहीं। और एसडीएम ने जो निर्णय को रद्द की है, ये निर्णय विधान भवन में मंत्री ने पारित किए थे। अब मंत्री जी ने घोषणा किए हुए बात को अगर एसडीएम नकारते हैं और वो निर्णय को रद्द करते हैं, तो मुझे कहीं पे लगता है कि मंत्री महोदय से एसडीएम बड़े हैं या जिलाधिकारी से भी एसडीएम बड़े हैं। तो उसका भी जवाब एक तो मंत्री महोदय ने या फिर जिलाधिकारी ने उसकी जवाबदारी लेके जवाब देना चाहिए। लेकिन हुआ इसका अर्थ यह है कि गुना हुआ है। देखो, रेती जब्त करके कुछ होगा नहीं। 71 करोड़ रुपए जनता के और शासन के डुबाए हैं, तो उसके ऊपर उसकी प्रॉपर्टी फ्रीज होनी चाहिए, ये होनी चाहिए, ना कि गवर्नमेंट की प्रॉपर्टी के ऊपर कोई कार्रवाई होनी चाहिए। उसकी प्रॉपर्टी जब्त होगी तो जनता को और जो भी महसूल उसने गाल किया है उसका न्याय मिलेगा। अगर गवर्नमेंट की दी हुई प्रॉपर्टी अगर अपन ये करते हैं, बंद करते हैं, तो उसमें कोई अर्थ नहीं रहेगा, ऐसा हमें लगता है। अब वो सरकार ने उसका जवाब देना चाहिए, उसका जवाब हम कैसे देंगे? साहब का तो हाथ नहीं है उसके ऊपर, या आपने उनसे पूछना चाहिए। और इस सारे प्रकरण में पुराने जो पुराने जो तहसीलदार और एसडीएम थे उनको निलंबित भी किया गया था। तो उसका अर्थ ही ये है कि ये गुनाह हुआ है, ये बातें हुई है, तो इसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। और अगर अभी वो जो 71 करोड़ का जो महसूल एसडीएम ने रद्द किया है और शासन को उसका नुकसान झेलना पड़ रहा है, तो मंत्री महोदय ने उसका जवाब जनता के सामने आके देना चाहिए कि कहीं पे मंत्री महोदय ने तो अपने लाए हुए कानून को बदलने का निर्णय कहीं बीच में ना ले लिया हो। तो वो स्पष्टीकरण मंत्री महोदय ने भी खुद देना चाहिए कि अगर विधान भवन में उन्होंने बोला है कि कार्रवाई हो, कि उसके बाद कार्रवाई होगी बोलने के बाद जब तहसीलदार के अंडर में वो 71 करोड़ का उसके ऊपर एलिगेशंस लगे, उसके ऊपर दंड लगा, तो उसने वो भरा नहीं, फिर भी उसको फिर से टेंडर दिया गया। तो इस सारी चीज़ों का जवाब बावनकुले साहब ने जनता के सामने आके देना चाहिए कि कहीं बावनकुले साहब का तो उसको समर्थन नहीं है। क्योंकि मुझे नहीं लगता कि एसडीएम खुद के पर्सनल इसके ऊपर इतना बड़ा निर्णय ले सकती है। कहीं न कहीं ऊपर से ही उनको ये ताकत दी जा रही है और ये भ्रष्ट सरकार है, ये सरकार का हम निषेध करते हैं। लेकिन जिला कांग्रेस कमेटी की ओर से महाराष्ट्र की जनता का, भंडारे की जनता का कहीं पे भी नुकसान हम होने नहीं देंगे। हम उनके हक के लिए लड़ाई लड़ेंगे। इतना ही आपको आज की इस पत्रकार परिषद में मैं बताना चाहूँगा। और आने वाले दिनों में अगर इस बात के लिए आंदोलन करना पड़ेगा तो वो भी हम करेंगे, क्योंकि 71 करोड़ रुपए कोई कम छोटी रकम नहीं है। उस 71 करोड़ में हम जिले का कई अच्छे तरीके से विकास कर सकते हैं और वो जनता के काम में पैसे आ सकते हैं। तो ये जो प्रशासन ने जो कुछ निर्णय लिया है, इसका हम निषेध व्यक्त करते हैं।